भीमराव थांब. थांब भीमराव, कुठे चाललायस? थांब. थांब भीमराव, कुठे चाललायस? थांब. ही सगळी लोक भीम चल आमच्या सोबत चाळीमध्ये. नाही, हे नाही येणार. असं कसं नाही येणार? हे बघा भावांनो, आपण भीमरावला धरून आत्ताच्या आत्ता चाळीत घेऊन जाऊ. नाही जाणार भीम त्या चाळीत परत. आम्ही भीमला घेऊन सगळ्या कुटुंबासह मुंबई सोडून जातोय. सोडून चाललोय म्हणजे? असं कसं सोडून चाललाय? ज्याला जायचंय त्यानं जावं. आम्ही तर भीमला धरून आत्ताच्या आत्ता चाळीत घेऊन जाणार. तुम्ही शांत व्हा काका. आधी मला सांगा तर नेमकं झालं काय आहे? मी सांगते भीम, काय झालंय ते. तू या सगळ्यांच्या आयुष्यात असा फसलायस की ना तुला कोणी बी सोडू शकतंय आणि ना कोणी बी सोबत ठेवू शकतंय. आई, तू कधीतरी गप्प राहत जा ना. ठीक आहे, तर मी पूर्ण गोष्ट समजवते. भीम भाऊ, प्रचंड देवनी सांगितलंय की भीमरावला शोधून याच चाळीत घेऊन या. जर भीमराव नाही भेटला तर ते तुमच्या सगळ्यांसाठी चांगलं नसेल. आता तुम्ही लोक जा आणि त्या भीमरावला शोधा. आणि ऐका, सापडला तरच परत या, नाहीतर परत या चाळीत येऊ नका. भीमराव नाही तर तुम्हा सगळ्यांचं घरही नाही. इतकं सगळं झालंय तर मला यायला हवं तुमच्यासोबत. हे काय बोलताय तुम्ही? जो माणूस चाळीत बोलवण्यासाठी तुम्हाला एवढं करू शकतो ते विचार करा. तो तुम्हाला बोलून काय करायचा विचार करत असेल? प्रचंड देवजी, लवकरच येईल भीमराव. तो भीम जो आपल्या पत्नी आणि केळुसकर बरोबर पळून जात होता ना, लवकरच पकडला जाईल. आणि ते लोक फरफटत आणतील त्या भीमरावाला. आणि तुम्हाला माहितीये, भीमाची सगळ्यात मोठी ताकद होती ना, त्या रामजीला कैद केलाय आम्ही. कैद करण्याची गरजच नव्हती. भीमरावला कोणी आणणार नाही, उलट तो स्वतः येईल. आम्ही चाळीतल्यांना एवढ्यासाठी नाही पाठवलं की त्यांनी जाऊन भीमरावला घेऊन यावं. उलट आम्हाला माहिती होतं की चाळीतल्यांना रस्त्यावर बघून भीम त्यांच्या मदतीसाठी धावून येईल. आणि तो रस्ता अगदी सरळ या चाळीतच येईल. मग मी काय करू रमा? मी जर आज ह्यांच्यासोबत नाही गेलो तर हे सगळे बेघर होतील. हो मग तू काय ठेका घेतलायस या सगळ्यांचा? आनंद दादा, ही ती लोक आहेत ज्यांच्या सोबत राहतो आपण. ह्या सगळ्यांना संकटामध्ये एवढ्या रात्रीचं सोडून कसं जाऊ शकतो आपण? मला जायला हवं यांच्यासोबत. हा हा भीम अगदी बरोबर बोलतोय. चल 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 भीम, चल चल. चला. कुठेच जायचं नाहीयेस तू. बघतोच कोण घेऊन जाते भीमला इथून. भीम माझ्या सोबतच जाणार. खबरदार, लांब राहा. आनंद, असं नाही ऐकणार का? चाळवाल्यांनो, चला या भीमरावाला फरफटत चाळीत घेऊन जाऊया. चला. कुणी पुढे नाही यायचं. कुणी बी पुढं नाही यायचं. अय रमा, बराबर होणार नाही. बाजूला व लवकर. कोणी पुढे येणार नाही. मागे वा, मागे वा. मी बघतोच आता. मी इथं असल्यानंतर तुम्ही लोक भीमाला कसं घेऊन जाता ते. रमा बाळा, तू एकटी नाही आहेस, मी भी तुझ्या सोबत आहे. आनंद, तू भीम आणि रमाला इथून घेऊन जा. मी यांना इथं अडवतो.
वय आनंद जा इथून लवकर. हो आत्या, चल भीम. नाही आनंद दादा, मी कुठेही जाणार नाही. भीम काही हो दे, मी आज तुला त्या ट्रेनमध्ये चढवणारच आणि या लोकांना मी नेऊ देणार नाही. मी नाही जाणार आनंद दादा, मी एकदा सांगितलं ना. तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. आनंद दादा, आत्या सांगते, माझा जन्म झाला तेव्हा सकाळ होणार होती. बाबा म्हणाले होते की अंधार दूर होणार, सूर्य उगवणार आणि ती सकाळ सगळ्यात जास्त चमकदार असेल. आता अंधार दूर होईल, उजेड होईल आणि दररोज पेक्षा जास्त चमकणारा सूर्य उजडेल. आता तुम्हीच सांगा, आता जर मी इथून पळून गेलो तर ह्या लोकांच्या आयुष्यात उजेड कसा येणार? ह्यांच्या आयुष्यात तर अंधार होईल आनंद दादा. आणि आनंद दादा, जी लोक उजेड आणू इच्छितात त्यांना पळून जायचा अधिकार नसतो, त्यांनी जळायचं असतं. दादा, लहानपणापासून आजपर्यंत आपण दोघांनी मिळून कितीतरी वेळा संघर्ष करण्याबद्दल बोललोय, होय ना? कधी एकत्र मिळून पळून जाण्याबद्दल बोललोय आपण? मग असा कसा पळून जाऊ? आणि रमा, तुला आजची रात्र ही अशी आठवणीत ठेवायची आहे की ह्या रात्री तुझा पती पळपुटा निघाला. जेव्हा सगळेजण संकटात होते आणि तुझ्या पतीची गरज होती, तो पळून गेला. आत्या, तुम्हाला तर आठवत असेलच ना की आई मरताना काय म्हणाली होती? आजपर्यंत आपल्या हक्कासाठी लढाई लढलोय, पुढं पण लढा. आपल्या समाजाला या नरकावानी आयुष्यापासून मुक्ती द्या. किती पण संकट येऊ देत, बस लढत राहा. की भीम स्वतःसाठी नाही, दुसऱ्यांसाठी जगेल. मग सांगा, आता मी कसा पळून जाऊ इथून? आनंद, आता तू तर लहानपणापासून माझ्या संघर्षात साथी आहेस. आज एकदा पुन्हा मिळून लढूयात ना. मिळून लढलो तर जिंकू सुद्धा. मला माहितीये ही लढाई थोडी अवघड आहे, पण प्रयत्न तर करूया ना दादा. पुरंजन काका, तुम्ही पण नका थांबवू मला. जर आपण सगळे मिळून लढलो तर काहीच अशक्य नाहीये. तर ठीक आहे, फक्त या क्षणापुरतं तुम्ही जाऊ द्या भीमरावाला. नाशिकमध्ये एक व्यक्ती आहेत, ते भीमाला उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करणार आहेत आणि उद्या ते नाशिकमध्ये नसणार आहेत. म्हणूनच आज भीमरावाला जाऊ द्या. उद्या संध्याकाळपर्यंत भीम परत येईल आणि तुमच्या सोबत येईल. हे बघा, गुरुजी जाळं फेकतायत म्हणजे त्याच्यामध्ये आपण फसू. पण आम्ही भीमाला जाऊ देणार नाही. भीम,
चल चाळीमध्ये. अरे मी तर हे आकलन करू शकत नाहीये की फक्त तुम्हा सगळ्यांच्या हितासाठी प्रचंड देवाकडे पुन्हा जायला भीम तयार झालाय, परंतु तुम्ही लोक उद्या संध्याकाळपर्यंत त्याची वाट बघू शकत नाही. गुरुजी, हे जसे आहेत तसे आहेत, पण ह्यांना समजवा ना, हे काय विचार करतायत ह्यांचा एवढा. भीम चल लवकर चाळीत. अरे चल पकडा याला. हे बघा, मी येतोय, जबरदस्ती करू नका माझ्यासोबत. चल. सोडा सोडा त्यांना, सोडा. मा जाऊ दे त्याला, नाही ऐकणार तो आपल्या मनाचीच करेल. तो स्वतःहून संकटाकडे चाललाय, माहित नाही काय होणार. रमा, तुम्ही सगळे भीमासोबत असाल तर संकट कितीही मोठं असलं, या लढाईमध्ये भीम कदापि पराजित होणार नाही. परंतु मी बघतोय रमा, लोक किती स्वार्थी होतात. त्या सगळ्यांसोबत भीम स्वतः गेला असता, परंतु ते सगळे त्याला पकडून घेऊन गेले. म्हणूनच मी सांगते गुरुजी की कमजोर जात, कमजोर लोक आणि कमजोर जनावरांना नेहमी कळपात राहायला पाहिजे, नाहीतर असंच लोक ओढत घेऊन जातात. चल. आनंद, ताई, रामजी माहित नाही कुठं गेले ते. मी त्यांना समधीकडे शोधलं, ते कुठं सापडत नाहीयेत. बाबा सुद्धा भीमला शोधत असतील. सध्या आपण चाळीत जाऊ, मग बघू काय करायचं. मी पण तुमच्या सोबत येतो. अरे काढा मला इथून. दरवाजा उघडा, उघडा दरवाजा. चल अरे चल ना, चल लवकर चल. प्रचंड देवजी, आम्ही धरून आणलं भीमला. हा भीमराव, याला असंच उभं करा रात्रभर. ही आमच्या आरामाची वेळ आहे आणि आम्हाला आमच्या आरामात दखल आवडत नाही. सगळे असेच शांतपणे रात्रभर उभे राहा, कळलं? हे बघा, तुम्ही हे जे काही करतायत ते सगळं चुकीचं आहे. पण माझं अरे, म्हणणं, तुला कळतं बिळतं की नाही? ते बोलले ना गप्प बस. नाही बसणार गप. असं कुणी बी आमच्या चाळीत येऊन असं कसं बी नाही वागू शकत. मला कळतंय की तुम्ही असे शांत का आहात, पण ह्याने काहीच नाही होणार. आणि तुम्हाला इथे येऊन असं काहीही करण्याचं स्वातंत्र्य नाहीये. मी तुमच्याशी बोलतोय, उत्तर तरी द्या. काहीतरी बोला. रामजी आलाय. बाबा, या रामजीला तर आम्ही बंद केलं होतं, सुटला कसा?
हा भीमराव हा रात्री बसला तर नव्हता ना? प्रचंड देवजी, कमाल करता तुम्ही. तुम्ही म्हणालात की उभा राहा, तर हा उभा राहिला. आपल्या दोघांच्या समोर याची कुवत आहे बसण्याची. बरं झालं नरोत्तम, तूही आलास. आता तमाशा बघ. हा हा. भीमराव, तू अख्खी रात्र जंगली जनावरासारखं बोलत राहिलास आणि आम्ही झोपलो होतो. तर हीच व्याख्या आहे तुमच्या खालच्या जातीची आणि आमच्या वरच्या जातीची. तू माझं काहीच वाकडं करू शकला नाहीस. हीच तुझी लायकी आहे. तुमची परिभाषा सर्वथा अनुचित आहे, जातीची पण आणि कुवतीची पण. मी पण तुमच्यासारखा उच्च जातीतलाच आहे, परंतु आजपर्यंत मी जेवढ्या पण विद्यार्थ्यांना भेटलो आणि त्यांमध्ये सर्वाधिक निपुण आहे भीमराव आंबेडकर. आणि हे जे भीमरावाच्या नावाच्या समोर आंबेडकर आहे ना, ते पण त्याला एका उच्च जातीच्या शिक्षकाने दिलेलं आहे. कोण आहे हा? प्रचंड देवजी, हे आहेत भीमरावाचे गुरु केळुस्करजी. असं का? आणि एका गुरुच्या नात्यानं मी माझ्या शिष्याच्या निपुणतेने पूर्णतः परिचित आहे. तुमच्या या असल्या भय दाखवण्याने भीमराव कधीच भयभीत होणार नाही. तो तर येथून यासाठी गेला होता की याला वाटलं की हा गेल्यानंतर तुम्ही याच्या चाळीतल्या लोकांना प्रताडित करणार नाहीत. आणि तो या कारणाने इथे आला आहे की तुम्ही त्याच्या चाळीतल्या लोकांना प्रताडित करू नये. त्यांचं आयुष्य ज्या पद्धतीने चाललं होतं अगदी तसंच चालावं. तुम्हाला कोणी सांगितलं नाही का की तुम्ही खूप बोलता? तसं तर तुम्ही इथे नसायलाच पाहिजे होता. तुम्ही सन्मानपूर्वक इथून निघून जा. त्यातच तुमचं भलं आहे. यांचा सन्मान करा. हे काय करता तुम्ही? तुम्ही असं नाही करू शकत. अहो काय करताय तुम्ही? असं नाही करू शकत. अहो तुम्ही त्यांना सोडा, त्यांना काय धरलंय? अहो त्यांना कुठे घेऊन चालले? हे चुकीचं करतात. अहो चाल. अरे, या खालच्या जातीच्या माणसाला सोडून द्या. हे योग्य नाही केलं तुम्ही. माझ्या गुरुजींना असं कमी लेखण्याचा काही अधिकार नाहीये तुम्हाला. आम्ही तुला काय म्हणालो होतो की तू आमच्या घरी येशील, मालक मालक म्हणून बोलवशील आणि आमची सेवा करशील. बोललो होतो की नाही? हे बघा, मी बोललो आता होतो की नाही?